सातारा लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दाखल झालाय। या आलेल्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यामधील सर्व आमदारांसोबत चर्चा केली असून सातारा लोकसभेसाठी पूर्ण ताकदीने उमेदवार निवडून आणायचा असा निर्धार करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिली। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी एक खासदार हा महायुतीचा साताऱ्यामधील असायला हवा आणि तो निश्चितच निवडून येणार असा विश्वास देखील शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय। सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्व माननीय आमदार आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल झालेला आहे। त्यानंतर मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर जिल्ह्यातल्या सर्व आमदार, खासदार, माजी आमदार, सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली आणि पूर्ण ताकदीनं सातारा लोकसभा मतदारसंघातला उमेदवार महायुतीचा हा मागच्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणायचा असा निर्धार कालच्या चर्चेमध्ये आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी व्यक्त केलेला आहे। या निवडणुकीदरम्यान माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांची, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांची वेगवेगळ्या सभा या जिल्ह्यामध्ये आयोजन करण्याचं नियोजन आम्ही सगळे आमदार एकत्र बसून करतो आहे। जिल्ह्यामध्ये महायुती सरकारनं गेल्या 2 वर्षांमध्ये शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि दादांच्या नेतृत्वाखाली केलेलं काम आणि विशेषतः कृष्णा खोरेचं रखडलेले प्रकल्पांना दिलेली गती, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी महायुती सरकारनं जिल्ह्यामध्ये केलेलं काम, ह्या विकासाचं काम समोर लोकांच्या घेऊन आपण जायचं आहे अशा पद्धतीची चर्चा किंवा अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मोदी साहेब हेच उमेदवार आहेत असं समजून आपल्याला लोकांच्या समोर जायचं आहे, कारण आज देशाची मानसिकता आहे की मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान पदावर विराजमान करायचं आणि त्यांना माननीय मोदी साहेबांना 400 पारचं बहुमत देण्यासाठी एक खासदार हा महायुतीचा साताऱ्यातलाही असला पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळेजण या ठिकाणी तयारीला लागलेलो आहे आणि निश्चितच अतिशय चांगल्या मताधिक्यानं महायुतीचा उमेदवार सातारा लोकसभा मतदारसंघातून आम्ही निवडून आणू।